नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पाहत आहोत टीईटीची आपण तयारी करून घेत आहोत. आज आपण बघणार आहोत पेपर 2 चा बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा पेपर. हा आहे पेपर 2021 चा. चला तर प्रश्न पाहूया. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? त्याचं उत्तर आहे या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. ओके, नेक्स्ट बघा. धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते. याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. त्याचं उत्तर आहे बी. बघा, तर अ चा आहे 3 बोधावस्था म्हणजे काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. उपबोधावस्था म्हणजे काही गोष्टी आपल्याला थोडा प्रयत्न केल्यानंतरच आठवतात. आणि अबोध अवस्था म्हणजे काही गोष्टी खूप महाप्रयत्नानं आठवतात. ओके, त्याचं उत्तर आहे बी. नेक्स्ट बघा. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश स्मृती म्हणतात. तर याला म्हणतात तार्किक स्मृती. स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? तर ही आहेत डाल्टन पद्धतीची आधारभूत तत्वे. बघा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्ध मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा त्याच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढविण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती डॅश प्रकारची संरचना असते. तर ती असते तादात्म्य. मित्रांनो, संरक्षण यंत्रणा आणि आपली धारणा, प्रतिमा हे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत बालमानसशास्त्राचे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्ही सर्वांनी तो एकदा बेस पाया पक्का करून घ्या. आणि आता वेळ आहे तर तो एकदा व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला जर अजून नवीन व्हिडिओ पाहिजे असेल बेसिक गोष्टीवरती तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. नव्याने अनुभव हे जुन्या अनुभवास साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून सहचार्यवादावर आधारलेल्या प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? तर जॉन हर्बर्ट यांनी सादर केलेली आहे. बघा, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयांच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? तर त्यांनी शोधून काढली आहे संशोधन पद्धती. स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? याच्यापैकी योग्य नाही ते विधान विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बी नंबरचं. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असते. तर हे चुकीचं उदाहरण आहे, योग्य नाहीये. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन करण्याची क्षमता ही एकाच दर्जाची नसते, वेगवेगळ्या दर्जाची असते. त्यांची पातळी सुद्धा, बौद्धिक पातळी वेगवेगळी असते. बघा, खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या जोड्याचा पर्याय कोणता आहे? पेडागॉगी म्हणजे आशय विद्यार्थी ठरवतात. ओके, नेक्स्ट बघा. अँड्रॉगॉगी म्हणजे आशय शिक्षक ठरवतात. आणि म्युटॉगॉगी म्हणजे यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवितात. तर याचं उत्तर आहे बी. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर वाढ आणि विकास हा एक सेपरेट टॉपिक आहे. तो टॉपिक मी आपल्या चॅनलवरती कव्हर केलेला आहे. तुम्ही एकदा चेकआउट करा. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर टेलिग्राममध्ये मी PDF टाकलेली आहे. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. वाढ ही अनुवंशिक असते.
गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्रांच्या मांडणीप्रमाणे वाढ होईल असे नाही. गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. त्याच उत्तर आहे 2 नंबरचं, वाढ ही अनुवांशिक असते. नेक्स्ट बघा, खाली दिलेल्या शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? त्याच्यातलं अयोग्य विधान विचारले बघा. याचं उत्तर आहे 3 नंबरचं, सी. मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. ओके, तर हे चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे. आधी ब्रेन डेव्हलप होतो मुलांचा आणि नंतर त्यांची हालचाल वाढते. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदना विषयाचे कोणते विधान योग्य नाही? बघा, बाह्य उद्दीपिका संबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. बाह्य उद्दीपकाविषयी केवळ जाणीव म्हणजे संवेदना. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. बाह्य उद्दीपकाविषयीचे संवेदना होणे शक्य नाही. तर याचं उत्तर आहे सी नंबर. संवेदना हा टॉपिक पण आपण कव्हर केलेला आहे. ओके, बाह्य उद्दीपकाचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. आता बघा, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समाविष्टवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? तर याचं उत्तर आहे बी नंबरचं. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षूमध्ये उभे राहते, ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही हे विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे बी. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताकेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? तर त्याचं उत्तर आहे बी. अनिर्बंध कल्पना या प्रकारात येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले आहे? तो कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? नॉर्मन एल्मन यांनी मांडले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या विचार प्रक्रियांबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेच्या शैक्षणिक महत्व स्पष्ट करत नाहीत? तर शैक्षणिक महत्व स्पष्ट करत नाहीत विचारलेलं आहे. बघा, काकतालीय न्यायाने घटना व त्याचे कारण यात संबंध जोडू नये. संबंध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर अनावश्यक आहे. हे योग्य वाटत नाहीये. बघा, स्पष्ट करत नाहीये हे, म्हणण्याचं उत्तर आहे बी. कारण बघा, विज्ञानातील निरीक्षण, भूमितीय प्रमेय, इतिहासातील घटना, विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढून द्यावेत. आपण ह्या गोष्टी करतोच याच्यासाठी की विद्यार्थी विचार करू शकतील. ज्या गोष्टीच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाहीत हे पाहिले पाहिजे. हे बी योग्य आहे. तर हे योग्य नाही सांगत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर पद्धती हा घटक बसत नाही. बोध, स्मरण, मूल्यमापन हे तिन्ही घटक बसतात, फक्त पद्धती हा घटक बसत नाही त्याच्यात. बोसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवर भर दिला आहे. कोणत्या गोष्टीवर? गुण विशेषण या गोष्टीवर भर दिला आहे. खालीलपैकी डॅश ही औपचारिक अध्यापन पद्धती आहे. कोणती? तर सॉक्रेटिसची अध्यापन पद्धती ही औपचारिक आहे. नेक्स्ट बघा, सामान्य अध्यापन उत्पत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उत्पत्तीचे पुरस्कर्ता डॅश आहेत. कोण आहेत? तर
LNL गेज हे आहेत. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश डॅश हा मनोसामाजिक घटक आहे. तर संस्कृती हा मनोसामाजिक घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकांना अनुवंश व परिसर या 2 घटकाचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? तर शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. ओके. प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारचा अभ्यास विषयाची सोय करण्यासाठी गरीब व मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन करण्याची पद्धतीची निवड करण्यासाठी. त्याचं उत्तर डी आहे. अ ब क ड सर्वच गोष्टीचे समर्थन करतात. ओके. नेक्स्ट बघा मित्रांनो, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच संपूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात त्यास डॅश डॅश म्हणतात. तर त्याला म्हणतात कारक अभिसंधान. नेक्स्ट बघा. व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन विद्यार्थ्यांकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर याचं उत्तर आहे सी. प्रशिक्षण हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. शरीरातील 4 द्रव्यांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश यांनी मांडले. तर हिपोक्रेटिस यांनी मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे. विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे. तर याचं उत्तर आहे ए. सामान्यीकरण उत्पत्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? ओके. त्याचं उत्तर आहे सी. हे बघा, चक्र गरज असते, नंतर अस्वस्थता, नंतर प्रयत्न, नंतर समतोल राखणे आणि नंतर समाधान. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 89. स्लोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मपरिचित प्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? इथं समाविष्ट नाही विचारलं तर आत्मनियंत्रण याच्यामध्ये समाविष्ट नाही असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? कोणता पर्याय उपयुक्त नाही? तर वेग वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा हा पर्याय उपयुक्त नाही. मित्रांनो, हा होता 2021चे PYQs. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल आणि प्रश्न जर तुमच्यासाठी खरंच उपयोगाचे वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.